नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं परत एकदा अस्मी या मराठी ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्या चॅनलमध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला खूप विविधता असणारे विषय पाहायला मिळत आहे। याच चॅनलमधून मी आजरा येथे वृक्षप्रेमी समूहामार्फत चालणारे वृक्ष संवर्धनाच्या कामाचे प्रथमपासूनचे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत, नक्की बघा। आज अगदी खास दिवस आहे, कारण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगपंचमी साजरी होती आहे। दुसरं कारण आहे, शेवटी सुनीता विल्यम्स सुखरूपरित्या पृथ्वीवर परत आल्या। आणि तिसरं महत्त्वाचं कारण आहे म्हणजे आज आजरा मेडिकल असोसिएशन आजरा यांचं ॲन्युअल गॅदरिंग आहे। डॉक्टर चंद्रशेखर देसाई आणि डॉक्टर रोहित देसाई जे हृदयरोग तज्ज्ञ आहेत, आणि डॉक्टर दिशा राणे देसाई ज्या नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, डॉक्टर सुषमा देसाई या चौघांचं मिळून देसाई हॉस्पिटल गडिंग्लज हे अतिशय सुसज्ज असं रुग्णालय आहे। ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत, जे अत्यंत उत्तम पद्धतीची वैद्यकीय सेवा खूप वर्षापासून रुग्णांना देत आहेत। तर या कार्यक्रमामध्ये आम्ही आज काय काय करणार आहोत आणि आज तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे बघूया। हे आमचे काही प्रमुख ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर्स आहेत। गॅदरिंग सुरू व्हायच्या आधीच लोकांची धमाल चालू आहे। हम लाइटिंग ऑफ लैम्प से करते हैं। विविध पदांवर काम करणाऱ्या काही सिनियर डॉक्टर्सची ऊर्जा आणि खिलाडू वृत्ती तर इतकी जबरदस्त होती की त्यांच्या परफॉर्मन्स नंतर इतरांचा सहभाग आणि वन्स मोर तर असायलाच हवा।
काही परफॉर्मन्स तर इतके आखीव रेखीव आणि सुबक होते की त्या ट्रेंड डान्सर आहेत का प्रतिथयश गायनेकोलॉजिस्ट हा प्रश्न पडावा. या रेखीव सादरीकरणानंतर हास्याचे फवारे उडवून देणाऱ्या काही जोड्यांचे अतिशय उत्तम सादरीकरण झाले. बालकलाकारांच्या अदाकारात काही नाजूक साजूक तर काही ठसकेबाज होत्या. नृत्य किंवा गायन नाही तर लाठीकाठी आणि सुरपेटी वादन सुद्धा सादर करणारे कलाकार या कार्यक्रमात होते. आणि त्यानंतर स्टार परफॉर्मर्सचा धडाकेबाज परफॉर्मन्स होता.
हिंदी हिंदी अरे खालती मराठी मराठी हम आपके है कौन? हम साथ साथ 20 सेकंद 2 मिनिटाचं लागतं. 2 मिनिटं. हम चला दौडा. दो पैक बोलायचं नाही. इतकं त्यांनी व्हेरिएशन्स दिलेत तरी ऍक्टिंगचे अशी बनवा. मैंने क्या किया? सर्वांना सहभाग घेता यावा, सर्वांच्याच कलागुणांना वाव मिळावा, निखळ करमणूक व्हावी हा आयोजकांचा उद्देश होता. हा उद्देश आणि हा कार्यक्रम दोन्हीही 100% यशस्वी झाले असं म्हणायला काही हरकत नाही. व्यवसायाने जरी मी वैद्यकीय क्षेत्रातील असले तरी अस्मी या चॅनलच्या माध्यमातून मला माझी कलेची आवड तर जोपासता येतेच, परंतु दुर्मिळ होऊ जाणाऱ्या काही गोष्टींना उजाळाही देता येतो. तसेच सामाजिकदृष्ट्या काही महत्त्वाचे विषयही हाताळता येतात. माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलंय का? नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अस्मी या चॅनलमध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला खूप विविधता असणारे विषय पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास तो नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि अस्मी या चॅनलला सबस्क्राईब करा.